आम्हा वैष्णवांचा कुळधर्म कुळीचा, आम्हा वैष्णवांचा कुळधर्म कुळीचा, विश्वास नामाचा एका भावी, तरीच हरिदास म्हणवितास लागिजे, निर्वासना कीजे चित्त आधी, गाऊ नाचो प्रेमे आनंदे कीर्तनी, भुक्ती मुक्ती दोन्ही न मागो तुझ, तरीच हरिदास म्हणवितास लागिजे, निर्वासना कीजे चित्त आधी, सगुण निर्गुण एकची आवडी, चित्ते दिली बुडी चिदानंदी, तरीच हरिदास म्हणवितास लागिजे, निर्वासना कीजे चित्त आधी, वृत्ते सहित मन रिघे प्रेम डोही, नाठविते देही देह भाव, तरीच हरिदास म्हणवितास लागिजे, निर्वासना कीजे चित्त आधी, तुका म्हणे देवा ऐशियांची सेवा, द्यावी जे केशवा जन्मो जन्मे, तरीच हरिदास म्हणवितास लागिजे, निर्वासना कीजे चित्त आधी, सशंख चक्रम सकिरीट कुंडलम, सपेत वस्त्रम सरसीरुहीक्षणम, सहार वक्षस्थल कौस्तव श्रियम, नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं, लोकाभिरामं नररंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती, पीठापहि पादविक्तमिदूरं हरिगिरि दर्शनीय महति, गेहे वृंदावने च प्रचैव चितां चन्नितां यस्वपादैः, सान्निध्येऽहं समाधि अमृतमधुरता निम्बशाखानि व्याप्ता, दृष्ट्वा प्रह्लादसन्तं त्वमेव भज जना पादुके तस्य मुक्तिः। विठ्ठल विठ्ठल
आम्हा वैष्णवांचा कुळधर्म कुळीत विश्वास नामाचा एका भावे, तरीच हरिदास म्हणविता श्लाघिजे, निर्वासना कीजे चित्त आधी। अनंत कृपा भक्त वत्सल अखिल ब्रह्मांड नायक जगन्नेता जगत चालक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवंताच्या भक्ती ज्ञान वैराग्यानं संत वाङ्मयाच्या अध्ययनानं सत्संगतीमध्ये वास्तव्य करून श्री गुरूंच्या द्वारा प्राप्त अमृत ज्ञानानं मानवी जीवनाचं अहिक पारलौकिक विशेषतः परमार्थिक जीवनाचं परम मंगल भगवंताच्या हरिवचनानं जीवनामध्ये प्राप्त व्हावं असं ज्यांचं जीवन आहे अशा वैष्णवांचं स्वरूप, वैष्णवांचा स्वभाव, वैष्णवांची साधना पद्धती, वैष्णवांच्या जीवनातील महाराजांच्या किती अशा प्रकारची ब्रह्मानुभूती, असे जे देवमान्य आणि हरिस्वरूप अशा जे महावैष्णव आहेत, यांची सेवा आमच्या जन्मामध्ये एक ना अनेक जन्मामध्ये घडावी, आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी असं मागणं भगवंताकडे मागणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आपल्या भक्ती उपासना पारायण या महोत्सवात असणारे 28वे वर्ष मर्यादा पुरुषोत्तम श्री भगवान प्रभू रामचंद्र महान भगत भक्त श्री मारुतीराय यांची अखंड अशा प्रकारची सेवा करणारा असणारे पंचकृषी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचं भावार्थ रामायण या ग्रंथावरती प्रेम करून भावार्थ रामायणमय जीवन जगणारी आपल्या पंचक्रोशीतील वाचक सूचक आणि श्रोते मंडळी, आजचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीनं परम भाग्याचा आहे। याचं कारण वैकुंठवासी ब्रह्मीभूत धोंडा महाराज यांचा आज पुण्यस्मरण आहे। या अनुषंगानं मागणीपर प्रकरणातील अभंग असावा, पण वैष्णवांचं चिंतन मांडणारा, वैष्णवांची जीवन प्रणाली साधना आपल्यासमोर मांडणारा थोडासा विचार करण्यात यावा, या अनुषंगाने या अभंगाचं नियोजन विठ्ठल प्रथमतः आपल्या गावामध्ये येऊन आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला। त्याला कारणे महाराज मृदंगाचार्य शहाजी महाराज बऱ्याच दिवसापासून आपल्या या सप्ताहासाठी ते या ठिकाणी उपस्थित असतात। हरिभक्तीपरायण रामानाचार्य परमेश्वर महाराज शिंदे आणि त्यांच्यामध्ये काही चर्चा घडली असेल, त्या अनुषंगानं महाराजांचा फोन आला, एक सेवा आपल्याला करावी लागते। सेवा करण्याकरिता आपलं जीवन आहे आणि सेवा मागणाराच अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल
वारकरी संप्रदायातील, विशेषतः संप्रदायातली साधना आणि संप्रदायातलं ज्ञान आपल्याला कितपत प्राप्त झालं हा आपल्या बुद्धिमांद्यपणाचा दोष असू शकतो. पण तरी पण संप्रदायातले काही नैतिक मूल्य आपण जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून विनयकरेपेक्षा कीर्तनकार उंच नसू नये हे आपली संप्रदायाची मर्यादा आहे. कारण संप्रदायामध्ये विना हा प्रधान आहे. आणि विना हा प्रधान असल्यामुळं 2 तास निरूपण आपण करणार आहेत, पण आपला विना त्यांनी सांभाळणार आहे. या अनुषंगाने विना हे नारदांचं प्रतीक आहे. विना हे नामदेव महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विनय करायचं सर्वांनी पाया पडावं, विनय करेनं कोणाच्या पाया पडू नये, संप्रदायाचा दंड आहे. कीर्तन प्रवचन ही साधना भक्ती आहे. 2 तास आपण लोकांच्या समोर संत वाङ्मयाचं ज्यावेळेस अभ्यासपूर्ण विवेचन करतो, याचा अर्थ श्रोते मंडळी आपल्यापेक्षा कमी आहेत असं कधी समजू नये. श्रोत्यांमध्ये नेहमी महाराज ईश्वर दर्शन आपण घेतलं पाहिजे. श्रोते हे श्रेष्ठ आहेत आणि श्रोते हे प्रधान आहेत. वक्ता तो वक्ताचे नव्हे श्रोते नवीन, ते प्रधान आहेत. आणि दुसरं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चतसे भक्ती, म्हणून बोल तरी गंगावती स्वीकाराल की. ही उभी ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून समोर निवृत्तीनाथांना पाहिल्यावर आलेली. श्री क्षेत्र निवासा भगवान शिवजींच्या असणाऱ्या पवित्र ज्ञान मंदिरामध्ये पैस खंबाला टिकून माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगत असताना प्रमुख श्रोत्यांच्या भूमिकेमध्ये निवृत्तीनाथ महाराज समोर बसून ते श्रवण करतात आणि निवृत्तीनाथांना पाहून प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती ही होय मौलींच्या मुखातून येते. म्हणून श्रोत्यांना कधी कमी लेखायचं नाही. आणि माझ्या श्रोत्यांची श्रवण भक्ती हीच भक्ती मार्गामध्ये महाराज अग्रगण्य आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यम ताप. अर्चनम वंदनम सख्यम आत्मनिवेदन. एकंदरीत मला सांगतात की नवविधा भक्ती आहे. या नवविधा भक्तीमध्ये कदाचित पाठांतर करून घोकमपट्टी करून वक्ता त्या ठिकाणी महाराज सांगतात की संत वाङ्मयाच्या सिद्धांत ग्रंथांचं महाराज सांगतात की निरूपण करत असतील, पण त्यांना अभ्यास करून याला कदाचित जे फल मिळत नाही ते फल मात्र श्रोत्यांना श्रवण करून मिळत. एक नाही एथ मनाचा मारून करिता, ऐसा मनाचा मारून करिता, इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्षाचे ऐता श्रवणाचे माझे. ऐता मोक्ष विनासायस अशा प्रकारचा मोक्ष महाराजांपैकी श्रवण भक्तीने प्राप्त होतो. श्रवणाचे मिसे वैसावे येऊने साम्राज्य भुवनी सुखी नांदे. मनुष्य जीवनामध्ये आपण भगवंताकडे केव्हाच काहीच मागू नये. याचं कारण काय? मागून घेणे इतपत भगवंतानं तुम्हाला काहीच कमी दिलं नाही. देतानाच भगवंतानं भरपूर दिल्यामुळं मागण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाही. काय दिलं भगवंतानं? देवे दिला देह भजना गोमटा. एक नाही बरवे झालो आलो या जन्मा,
भगवंता जगद्गुरु तुकाराम असा देव फार चांगलं केलं. बरवे झालो आलो या जन्माशी, आम्हाला मनुष्याचा जन्म मिळाला फार चांगलं झालं. का तर भगवंताच्या सेवेचा एकच एक अधिकारी मनुष्य जन्म आहे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. केवळ मनुष्य जन्मामध्ये भगवंताची महाराज प्राप्ती करून घेता येते. तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे चिरापडे पुनरावृत्तीम गच्छन्ति. पुनरावृत्ती याच जन्मामध्ये थांबवता येते. त्याचे सरले येरधार झाला सफळ व्यापार. जीवन सफळ, जीवन यशस्वी, जीवन सार्थकी, जीवन कारणी लागतं. म्हणून मनुष्य देह मिळाला फार चांगलं झालं. पण महाराज मिळालेल्या मनुष्य जन्माचं मनुष्यत्व जतन करणं याचं नाव परमार्थ. आपल्या हातून मनुष्य देह परत निष्ठून गेलं नाही पाहिजे. जन्मोजन्मे प्रत्येक युगांमध्ये आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो पाहिजे. आणि मनुष्य म्हणून जन्माला येत असताना आपण वारकरी म्हणून जन्माला आलं पाहिजे. हरिदासाची घरी मद उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हे जिरेगा पांडुरंगा. मग मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपली जबाबदारी काय तर भगवंताच्या आज्ञेचं पालन करणं ही आपली जीवनातली जबाबदारी आहे. आपलं सर्वांना भगवंताची आज्ञा काय सेना महाराजांच्या मुखातून ऐकायचं झालं. असता वैकुंठाची काय सांगे ऋषिकेशी जाऊनी मृत्यू लोकाशी जन भक्तीसे लाविका. आज्ञा वंदुनिया श्री जन्मलो नावे आज खरी मुखी नाम निरंतरी रामकृष्ण गोविंद. भगवंताच्या आज्ञेचं पालन करणं आपल्या जीवनातलं प्रथम कर्तव्य आहे. मग सर्वसामान्यांना
भगवंताची काय आज्ञा आहे? गीताशास्त्राचा आधार घेऊन जर सांगायचं झालं तर मन मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैसे सुप्त वैव आत्मान्मत्परायण. तू म्हणे हे मी चिकरी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारे मद एका. भगवान सांगतात की तुम्ही अगोदर माझे भक्त व्हा आणि मन लावून ध्यान देऊन अंतर्मुख होऊन वृत्ती केंद्रित करून मग माझी भक्ती उपासना करा. पण अगोदर माझे भक्त व्हा. परमार्थ करण्याकरिता काही योग्यता असावी लागते, काही पात्रता असावी लागते. नाही अधिकारी ऐसा येत. आधी अनधिकार सांगितलं मग अधिकार लक्षात येईल. नाही अधिकारी ऐसा येत. कोण अधिकारी नाहीत का? काम क्रोध लोभ दयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येत. ज्यांच्या ठिकाणी महाराज सांगतात की षडरिपू आहेत, षड विकार आहेत, हे परमार्थातले अनधिकारी आहेत. म्हणून अंतःकरण स्वच्छ करून वृत्ती अंतर्मुख करून परत सांगतात आपलं जीवन भगवंताच्या चरणी समर्पित करणं याचं नाव भक्त आहे. भगवान सांगतात माझे भक्त व्हा. आजच्या काळामध्ये प्रत्येक वर्गामध्ये शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढे चालून वर्ग 1 अधिकारी प्रशासक दरबारी महाराज सांगतात की ते नोकरी करतात. क्लास 1 ऑफिसर की ज्यामध्ये आपले जिल्हाधिकारी असतील, मंत्रालयातले सचिव असतील. पण महाराज त्या सर्वोत्तम पदावर जात असताना त्यांना आधी विद्यार्थी म्हणून महाराज जीवनाचा प्रवास सुरू करावा लागतो. विद्यार्थी ही भूमिका धारण करून शाळेमध्ये जाऊन प्रतिदिनी हजेरी लावून लक्षपूर्वक काळजीपूर्वक महाराज शिक्षकांच्या मुखातून महाराज श्रवण करून पाठांतर करून दैनंदिन अभ्यास करून प्रत्येक वर्ग उत्तीर्ण होऊन पदवी धारक झाल्यानंतर मग तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देता येते. जोपर्यंत पदवी संपादन केली नाही तोपर्यंत महाराज तुम्हाला स्पर्धा परीक्षा कुठली देता येत नाही. असो फार तर महाराज तुम्हाला त्याचा अभ्यास चालू करता येईल पण परीक्षेला बसता येत नाही. तसं भगवंताचं नामचिंतन, भगवंताची सेवा, उपासना तुम्हाला भक्त म्हणून घ्यावं लागेल. म्हणण्यापुरता भक्त नाही तर तो वृत्तीतला साधनेतला जीवन प्रणालीतील तुम्हाला सांगतात की त्या ठिकाणी भगवंताचा भक्त असावा. पण भक्त कोण? तोची देव भक्त भेदा भेद नाही भेदा भेद नाही जात भेदा भेद नाही जात तोची देव भेदा भेद नाही जात भेदा भेद नाही जात भेदा भेद नाही जात
तोची देव भक्त भेदा भेद नाही जात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. महाराज सांगतो तो देवाचा भक्त भक्ती साधना करत असताना स्वतः परमात्मा स्वरूप होऊन परत या सृष्टीमध्ये या जगतामध्ये सर्वत्र ब्रह्मानुदृष्टी ब्रह्मदृष्टी ज्यांना प्राप्त आहे तो भगवंताचा भक्त आहे. परत कदाचित तो साधनेनं वैयक्तिक परमार्थ स्वरूपाला प्राप्त होईल, पण स्वतः परमार्थ स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतरही महाराज जगताच्या दृष्टीने जर भिन्नता भेद शिल्लक राहिला असेल तरी तो महाराज प्रभू कृपेपासून वंचित राहतो. स्वतः परमात्मा स्वरूपाला प्राप्त होण्याने नामदेव महाराज पण महाराज विश्वची ज्यावेळेस त्यांच्यात कृपा झाली त्यावेळेस तुपाची वाटी घेऊन मागे धावणारे, अहो देवा कोरडी पोळी खाल तर पोट दुखल, हे तूप लावून स्वतः परमात्मा भक्ती साधने. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक कसा भाग्या समजा तुझा नाही अनेक मागू जागा. आपण वैयक्तिक परमात्मा स्वरूप झालो, पण इथं परमार्थ थांबत नाही, तर सर्वाभूते पाहे एक वासुदेव सोन्या ठावा अहंतेचा. सर्वाभूती पाहे सर्वांच्या ठिकाणी महाराज सांगतात की एक परमात्मा दृष्टी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव, म्हणून भक्ता माझे राहो ज्ञानिया. सर्वभूती हे समस्त ही श्री वासुदेव अशी ज्यांची धारणा आहे, अशी ज्यांची महाराज सांगतात की अनुभूती आहे, तो देवाचा भक्त आहे. पण देवाचा भक्त त्यानंतर महाराज भूमिका, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. स्वरूपानं अनुभवानं जरी आपण देवस्वरूप झालो तरी देखील भक्तीतला आनंद सुख उपभोगण्याकरिता प्रभू कल्पित द्वैत स्वीकारून पोहेना, पण मी भक्त तू देव ऐशी करी. आम्हाला भक्त म्हणून जीवन जगू दे. भक्तीमध्ये आनंद आहे. या अनुषंगानं परमार्थ करत असताना महाराज सांगतो की भगवंताच्या आज्ञा की माझे भक्त
मग भगवंताचा भक्त झाल्यानंतर मग त्यांनी भक्ती उपासना करायची, सेवा करायची. एकंदरीत कलियुगाचा विचार करता आणि सर्वसामान्यांचा अधिकार लक्षात घेऊन त्यांना झेपावेल पेलवेल अशी साधना. कारण कलियुगाचा विचार करता अल्प आयुष्य मानवी देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायगा राम राम स्मराधी. अल्प आयुष्य आहे, पण अल्प आयुष्यामध्ये उद्धरून जाण्याकरता त्यांना स्वल्प साधना सांगितली पाहिजे. आणि स्वल्प साधना भगवंताचं भजन. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल 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 मंत्र सोपा तरी पापा निर्मूळ. सर्व साधनापेक्षा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सर्व साधना होणे हे सोपं साधन आहे, पण शहाणा तो धनी. हे सुख, हे आत्मसुख कोण प्राप्त करतो? शहाणा. शहाणा कोण? कोणाला शहाणा म्हणावं? ज्याला 4 पुस्तकं वाचता येतात तो शहाणा कोण? खेळ्या माझे हनुम्या शहाणा न पडे काम व्यसने रे. कामचे नाही ते क्रोधाचे कैसा तेथे कैसे भांडण रे. रामागड्याचे आवडे मोठी म्हणून लंके पेने रे. ऐक खेळ्या तुझं सांगितले आईशे जाणून खेळ खेळी रे. मारुद्र का शहाणे? तर मारुद्र हे बंधनमुक्त आहेत. मारुद्र हे शिव अवतार आहेत. ध्वजस्तंभे वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शार्ंग धरू अर्जुनेशी. शिव अवतार आहेत. आणि मारुद्रांची सेवा अतिशय महाराज सांगतात की श्रेष्ठ दर्जाची सेवा आहे. मारुद्रांनी भगवंताची सेवा करत असताना पोटाकरिता एक वेळ सुद्धा नाश्ता मागितला नाही. दुपारची पंगत मागितली नाही, संध्याकाळची पंगत मागितली नाही. एवढी मोठी सेवा करून एखाद्या वेळेस सुद्धा महाराज संपूर्ण पोशाख कधी मागून घेतला नाही. आयुष्यभर भगवंताची उपासना करून राहण्यासाठी अगदी घरकुल सुद्धा मागून घेतलं नाही. ही निरपेक्ष सेवा आहे. राणीच्या पाले खाईरा रानातला मला झाडाचा पाला खाऊन झऱ्याचं पाणी पिऊन दरी डोंगरामध्ये झाडावरती राहून अखंड भगवंताची महाराज सांगतात की कर्तव्य आणि प्रेमानं नाम साधना करणारे मारुद्र म्हणून शहाणे. एकंदरीत आपण तेवढं जरी नाही कडक पाळलं तरी कमीत कमी आपण अल्पसंतुष्ट तरी असावं. निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा कोटे चित्तासे नसावे बंधन हृदय नारायण साधवाव. एकंदरीत महाराज सांगतात की आपण भगवंताची उपासना करावी. कलियुगामध्ये भगवंताची कोणती साधना करावी? नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस्तन नमामि हरिं परम. कलियुगामध्ये भगवंताची नाम भक्ती करावी, उपासना करावी. भगवंतानं माझा भक्त हो असं म्हटलं, पण भक्तांमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. काही कर्मयोगी भक्त आहेत, काही हठयोगी भक्त आहेत, काही राजयोगी भक्त आहेत, काही महाराज सांगतात की यज्ञ करणारे भक्त आहेत. मग भगवंताचा भक्त व्हायचं, पण कोणता भक्त व्हायचं? तर वैष्णव भक्त व्हायचं. पण वैष्णव भक्त केव्हा होता येतं?
कीर्तन करून वैष्णव होता येत नाही. आणि महाराज यज्ञानिक साधना करून महाराज सांगतात की वैष्णव होता येत नाहीत. नामा म्हणे नाम केशवाचे घेसे तरीच वैष्णव होशे आणि जना. भगवंताचे नाम साधना अखंड नामस्मरण प्रेमानं महाराज सांगतात की भजन केल्यानंतर भगवंताचं या ठिकाणी आपल्याला वैष्णवत्व अशा प्रकारचं प्राप्त होत असतं. म्हणून वैष्णव असावं. पण वैष्णव असताना महाराज या वैष्णवांचं स्वरूप काय, कोणाला वैष्णव म्हणायचं? वैष्णव तो मनोतया वैष्णव तो मनोतया अवघे देवावरी माया. महाराजांचा अतिशय महत्वाचा अभंग आहे वैष्णवांचं लक्षण सांगणार. कोणाला वैष्णव म्हणावं? अवघे देवावरी माया. पहिलं लक्षण. नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. ही काय आहे ना, ही तृणवत आहे, धन तृणवत आहे, ही ज्यांची धारणा आहे त्यांना वैष्णव म्हणावं. नेमा नटळे निर्धारी पडता जडभारी. नेमा नटळे निर्धारी. कितीही संकट आलं, प्राणांतिक संकट आलं, प्रतिबंध निर्माण झाले तरी देखील मला जो आपल्या नित्य नेमाला चुकत नाही, साधनेला वंचित ठेवत नाही. नेमा नटळे, त्याचा नेम टळत नाही. महाराज सांगतात की हा वैष्णव आहे. ज्याची माया देखील महाराज दासी होते. तुका म्हणे माया होय दासी लागे माया. हे ज्यांचा अधिकार आहे ते वैष्णव आहे. मग अशा प्रकारचं श्रेष्ठ वैष्णव, त्या वैष्णवांचा मला सांगतो आचार काय, कुळधर्म काय, त्यांचा कुळाचार काय आहे. अभंगाचं पहिलं चरण. Thank you.
एका भावे नामाचा विश्वास, आम्हा वैष्णवांचा कुळीचा कुळधर्म. नामावरती अत्यंत विश्वास असणं, दृढ निष्ठा असणं हा वैष्णवांचा धर्म. भजनाविन नामस्मरावीन महाराज सांगतात की रिक्त मोकळं जीवन महावैष्णवांचं नसतं. या अनुषंगानं नामाचा विश्वास. काय नामाचा विश्वास आहे? या नामानं भलं होतं, या नामानं कल्याण होतं आणि याच नामानं रामरूप होतं. राम म्हणता रामाचे होईजे, पदे पैसुने पदवी घ्यायचे, ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. जीवनामध्ये नामस्मरणानं राम होता येतं आणि नाम भजनाच्या घोषामध्ये इतरांना राममय करता येत. स्वतः अनुष्ठान करून, जप तप अनुष्ठान करून स्वतः राम होता येत. आणि महाराज सांगतात की याच राम होण्याची साधना इतरांना जर सांगितले शिकवले तर त्यांना देखील रामरूप करता येत. रामरूप केले रामे कौसल्या माऊली, राम राहिला मानसे ध्याने चिंतने जयासी, राम होय त्याचे संदेह नाही भरवसा.